चं नाव आर्टिकल आहे. आर्टिकल म्हणजे काय बरं मराठी भाषेमध्ये? उपपदे. उपपदे म्हणजे काय? उपपदे म्हणजे काय? आपण आजच्या डेटमध्ये जो चॅप्टर बघणार आहोत त्या चॅप्टरचं नाव आहे आर्टिकल्स. तुम्ही म्हटल्याप्रमाणे आर्टिकल्सला मराठी भाषेमध्ये उपपदे असं म्हणतात. येते लक्षामध्ये, याला काय म्हणतात बरं? उपपदे. ऍक्च्युली बघा, आर्टिकल्स हा चॅप्टर आपल्याला बघत असताना तुम्हाला नॉलेज कशाचं असायला पाहिजे? आर्टिकल्स हा संपूर्ण चॅप्टर कोणत्या पार्ट ऑफ स्पीच वरती अवलंबून आहे हे फार महत्वाचं आहे. हे तुमच्या लक्षात येणं आवश्यक आहे हे शिकण्याच्या अगोदर. आर्टिकल्स हा असणारा जो चॅप्टर आहे बेसिकली किंवा मुख्यतः या ठिकाणी एका पार्ट ऑफ स्पीच वरती अवलंबून आहे. ज्या पार्ट ऑफ स्पीचचं नाव आहे ते म्हणजे नाउन. संपूर्ण आर्टिकल हा चॅप्टर बेसिकली कशावर अवलंबून आहे? कोणत्या पार्ट ऑफ स्पीच वरती अवलंबून आहे? त्या पार्ट ऑफ स्पीचचं नाव काय बरं? नाउन. आणि नाउन म्हणजे काय असतं? नाउनचे किती प्रकार असतात? नाउनचे काय फंक्शन असतात? नाउनचं जेंडर काय असतं? नंबर काय असतं? हे सगळं शिकवलंय मी तुम्हाला, आहे की नाही? मला सांगा बरं, नाउन म्हणजे काय? तर नाम. नाम म्हणजे काय असतं? है ना, एखाद्या व्यक्तीचं किंवा वस्तूचं, प्राण्याचं किंवा ठिकाणाचं कोणाचंही असणारं जे नाव असतं त्याला साधारणपणे आपण नाउन म्हणतो. म्हणजेच इन शॉर्ट त्याला काय म्हणतो आपण? द नेम्स ऑफ पर्सन, प्लेस, ॲनिमल्स अँड थिंग्स इज कॉल्ड नाउन. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं, वस्तूचं, प्राण्याचं किंवा ठिकाणाचं जे नाव असतं त्याला साधारणपणे आपण काय म्हणतो बरं? नाउन असं म्हणतो. त्याला काय म्हणतात बोला? नाउन म्हणतात. आणि नाउन म्हटलं की तुम्हाला माहिती आहे नाउनचे एकूण किती प्रकार आहेत बरं? 5. है ना, नाउनचे एकूण किती प्रकार आहेत? 5. आता हे 5 प्रकार जे आहेत हे कोणते 5 प्रकार आहेत? तर यामध्ये पहिला जो प्रकार आपण सांगतो तो होता कॉमन नाउन. दुसरा जो नाउनचा प्रकार आहे तो म्हणजे कोणता? प्रॉपर नाउन. तिसरा जो नाउनचा प्रकार आहे तो आहे कलेक्टिव्ह नाउन आहे. चौथा जो नाउनचा प्रकार आहे तो आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. आणि पाचवा जो नाउनचा प्रकार आहे तो आहे या ठिकाणी मटेरियल नाउन आहे. कोणता आहे बरं? मटेरियल नाउन. म्हणजे आपण वाक्यामध्ये जे कोणते आर्टिकल वापरणार आहोत हे सगळे आर्टिकल, हे जेवढे आपण तिन्ही आर्टिकल आपण वाक्यामध्ये यूज करत असताना हे याच्याच अगोदर आपण वापरणार आहोत. कोणाच्या अगोदर वापरणार बरं? नाउनच्या अगोदर. नाउनचे एकूण किती प्रकार आहेत? तर हे 5. कोणते 5 प्रकार आहेत? कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, कलेक्टिव्ह नाउन आणि ॲब्स्ट्रॅक्ट मटेरियल. हे नाउनचे जे 5 प्रकार आहेत या 5 प्रकाराच्या अगोदरच आपण कशाचा वापर करणार आहोत बरं? या आर्टिकलचा किंवा या उपपदांचा वापर करणार आहोत. म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला थोडक्यात लक्षात ठेवायचं आहे, नाउन म्हटलं है ना की आपण त्याला नाम म्हणतो आणि ह्या नामाचे एकूण 5 प्रकार आहेत. आपण कोणत्याही बुक्समध्ये, कुठेही पेपरमध्ये, कुठेही जिथं जिथं आर्टिकल आलेलं असतं ना ते फक्त आणि फक्त नाउनच्या संदर्भात आलेलं असतं. हे फिक्स लक्षात ठेवा. आपण वाक्यात आर्टिकल जे वापरतो हे आर्टिकल कोणाच्या अगोदर वापरतात बरं? नाउनच्या. म्हणजे नाउनच्या संदर्भानंच ते वाक्यात आलेलं असतं. थोडक्यात कोणाच्या संदर्भाने आलं असतं बरं? नाउनच्या संदर्भात. आता दुसरं वैशिष्ट्य असं आहे, हे नाउनचे जे 5 प्रकार आहेत या नाउनच्या 5 प्रकाराचं क्लासिफिकेशन, वर्गीकरण हे 2 प्रकारात केलं जातं. दीज 5 नाउन्स आर क्लासिफाईड इनटू 2 पार्ट्स. या नाउनच्या 5 प्रकारांचं वर्गीकरण हे 2 प्रकारात केलं जातं. कोणत्या 2 प्रकारात करतात? कोणत्या 2 प्रकारात? तर एक प्रकार आहे त्याला म्हणतात काउंटेबल नाउन आणि दुसरं जे असतं ते असतं अनकाउंटेबल नाउन. हे लक्षात. हे नाउनचे 5 प्रकार किती पार्ट मध्ये डिवाइड होतात? 2 पार्ट मध्ये. कोणते 2 पार्ट सांगा? एक असतं काउंटेबल नाउन, दुसरं कोणतं असतं? अनकाउंटेबल नाउन. काउंटेबल नाउन म्हणजे काय?
काउंटेबल नाउन म्हणजे काय? हा, जी नामे संख्येमध्ये मोजता येतात त्याला आपण काउंटेबल नाउन म्हणतो. अनकाउंटेबल नाउन म्हणजे काय? जी नामे संख्येमध्ये मोजता येत नाही त्याला कोणतं नाउन म्हणतात? अनकाउंटेबल नाउन. आता माझा प्रश्न असा आहे, या 5 प्रकारापैकी कोणते नाउन हे काउंट करता येतात आणि कोणते नाउन काउंट करता येत नाहीत? या 5 पैकी कोणाला तुम्ही काउंटेबल म्हणणार आणि कोणाला अनकाउंटेबल म्हणणार? कोणाला? मोठ्यानं बोलत जा फक्त. यस, गुड. लक्षात ठेवा, ह्या 5 प्रकारामधले 3 प्रकार हे काउंटेबल आहेत आणि 2 प्रकार अनकाउंटेबल आहेत. जे अनकाउंटेबल आहे ते कोणते येतं शेवटी मी लिहिले ते येते लक्षामध्ये. कोणते आहेत बरं? हे ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आणि मटेरियल नाउन. ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आणि मटेरियल नाउन हे दोन नाउन कसे का नाउन आहे सांगा? अनकाउंटेबल नाउन. अनकाउंटेबल नाउन म्हणजे काय? तर जी नामे संख्येमध्ये मोजता येत नाहीत. आता समजा उदाहरणार्थ आपण समजा हॅपीनेस हा शब्द घेतला, जे की ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे, ज्याला आपण आनंद म्हणतो. मला सांगा ते काउंट करता येईल का? नाही करता येणार. किंवा आपण मटेरियल नाउन मध्ये वॉटर हा शब्द घेतला, काउंट करता येईल का बरं? 1 पाणी, 2 पाणी, 4 पाणी म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. म्हणजे नाउनच्या 5 प्रकारापैकी मटेरियल नाउन आणि ऍब्स्ट्रॅक्ट नाउन या नाउनला आपण अनकाउंटेबल नाउन म्हणतो. तर प्रॉपर नाउन असेल, कॉमन नाउन असेल किंवा कलेक्टिव्ह नाउन आहे, यांना मात्र आपण कोणते नाउन म्हणतो बरं? काउंटेबल नाउन. आता याच्या पुढचं विधान असं आहे की जे काउंटेबल नाउन असतात, येते लक्षात, ही काउंटेबल नाउन जनरली 99% 99.99% म्हणू शकतो आपण की या ठिकाणी आपण वाक्यामध्ये जेवढेही आर्टिकल वापरतो, जेही आर्टिकल वापरतो, हे सगळे लक्षात ठेवायचे काउंटेबल नाउनच्या अगोदर वापरतात. कुठं वापरतात सांगा? काउंटेबल नाउनच्या अगोदर. वाक्यामध्ये जे आर्टिकल वापरले जातात ते आर्टिकल वाक्यामध्ये कुठं वापरले जातात सांगा? काउंटेबल नाउनच्या अगोदर. काही अपवादात्मक परिस्थितीमध्येच अनकाउंटेबल नाउनच्या अगोदर आर्टिकल वापरलं जातं, अदरवाईज आर्टिकल अनकाउंटेबल नाउनच्या अगोदर वापरलं जात नाही. काही अपवादात वापरले जातात. बाकी वेळेस जेही आर्टिकल आपण वापरतो हे सगळे आर्टिकल हे कोणत्या नाउनच्या अगोदर वापरतात सांगा? काउंटेबल नाउन. म्हणजे वाक्यात आर्टिकल येणार आहे ते एक तर कॉमन नाउनच्या अगोदर येणार आहे किंवा प्रॉपर नाउनच्या अगोदर किंवा कलेक्टिव्ह नाउन. येते लक्षात? सामान्यतः ह्या 3 नाउनच्या अगोदर. याच्यामध्ये जर तिघा जर आपण अजून थोडंसं स्पेशलाइज केलं तर जास्तीत जास्त जेवढे आर्टिकल वापरतात हे फक्त कॉमन नाउनच्या अगोदर वापरतात. कशाच्या अगोदर वापरतात बरं? कॉमन नाउन. येते लक्षात? म्हणून इथे एक फायनल स्टेटमेंट तुम्ही लक्षात ठेवा, वाक्यामध्ये आर्टिकल्स हे काउंटेबल नाउनच्या अगोदर वापरले जातात. बहुधा अनकाउंटेबल नाउनच्या अगोदर आर्टिकल वापरलं जात नाही. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट अशी आहे, हे जे आर्टिकल्स आहेत त्या आर्टिकलचे साधारणपणे असे 2 प्रकार आहेत. हे जे आर्टिकल्स आहेत ह्या आर्टिकलचे साधारणपणे 2 प्रकार आहेत. आणि हे 2 प्रकार कोणते आहेत? तर एक आहे पहिला प्रकार, तो म्हणजे डेफिनाइट आर्टिकल आहे आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे इनडेफिनाइट आर्टिकल आहे. दोन आर्टिकल्सचे प्रकार आहेत. कोणते 2 आर्टिकल्सचे प्रकार आहे सांगा? एक डेफिनाइट आर्टिकल, दुसरं कोणतं आहे? इनडेफिनाइट आर्टिकल. आता लक्षात ठेवा, हे जे डेफिनाइट आर्टिकल आहे याच्यामध्ये एक्झाम्पल म्हणून आपण सांगू शकतो ते म्हणजे द हे आर्टिकल जे आहे त्याला डेफिनाइट आर्टिकल म्हणतात. कशाला सांगा? द ला. इनडेफिनाइट आर्टिकल जर आपण बघितलं तर या ठिकाणी लक्षात ठेवायचे हे 2 आर्टिकल आहे ज्यांना इनडेफिनाइट आर्टिकल म्हणतात. त्यामध्ये एक आहे ते म्हणजे ए आहे आणि दुसरं जे आहे ते आहे कोणतं बरं? आयन आहे, है ना. एक आहे ए तर दुसरं कोणतं आहे बरं? आयन. यांना कोणतं आर्टिकल म्हणतात? इनडेफिनाइट आर्टिकल. म्हणजे इथं लक्षात ठेवायचं आर्टिकल्सचे 2 प्रकार आहेत. यामधला पहिला प्रकार आहे डेफिनाइट आर्टिकल, दुसरा प्रकार आहे इनडेफिनाइट आर्टिकल. डेफिनाइट आर्टिकल द आहे तर इनडेफिनाइट आर्टिकल कोणता आहे? एक आणि अँड. ए आणि अँडला इनडेफिनाइट आर्टिकल आपण म्हणतो.
डेफिनेट आर्टिकल म्हणजे निश्चित उपपद आणि इनडेफिनेट आर्टिकल म्हणजे अनिश्चित उपपद. आता लक्ष द्या, याच्या पुढे महत्वाचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की मला सांगा इंग्लिशमध्ये एकूण आर्टिकल्स किती आहे सांगा. 3 आहेत. आर्टिकल्स म्हणत आहे, प्रकार नाही. आर्टिकल्स किती आहेत बरं? 3 आहेत. कोणते 3 आहेत? ए, एन आणि द. येते लक्षामध्ये. हे 3 आहेत. मी तुम्हाला या ठिकाणी जेव्हा नाव शिकवत होतो तेव्हा ह्याची प्रायमरी इन्फॉर्मेशन दिलेली आहे जी महत्वाची आहे ती. येते लक्षामध्ये ए अँड द च्या संदर्भामध्ये. तुम्हाला आठवतंय का मी सांगितलं तुम्हाला या ठिकाणी की ए अँड द हे बेसिकली आपल्याकडे जे 8 पार्ट ऑफ स्पीच आहेत, ह्या 8 पार्ट ऑफ स्पीच पैकी कोणत्या पार्ट ऑफ स्पीच मध्ये येतात हे मी तुम्हाला तेव्हा सांगितलेलं आहे. 8 पार्ट ऑफ स्पीच आहेत ना, त्या 8 पार्ट ऑफ स्पीच मध्ये ए अँड द ह्याचंही पार्ट ऑफ स्पीच असायला पाहिजे. प्रत्येक शब्दाचं इंग्लिश मधल्या प्रत्येक वर्डचं पार्ट ऑफ स्पीच असतं. ते कोणत्या तरी 8 प्रकारापैकी एकात येतो. तर मला सांगा ए अँड द हे पार्ट ऑफ स्पीच मध्ये कुठे येतात? बर, अजून कुठे येतात सांगा. फक्त एका विद्यार्थ्याला इथे आठवले वन स्टुडंट ओनली की कशामध्ये येतात सांगितलेलं आहे मी ते. तुम्हाला आठवतंय का या ठिकाणी की ए अँड द हे जे 3 असणारे जे आर्टिकल आहेत, हे 3 आर्टिकल या ठिकाणी कोणत्या पार्ट ऑफ स्पीच मध्ये येतात? तर लक्षात ठेवायचं हे येतात या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह या पार्ट ऑफ स्पीच मध्ये. म्हणजेच इन शॉर्ट वी कॅन से, थोडक्यात आपण असं म्हणू शकतो ए अँड द दीज आर द ऍडजेक्टिव्ह. ऍक्च्युली ए अँड द हे काय आहे सांगा? बोला. ऍडजेक्टिव्ह आहे. येते लक्षामध्ये काय म्हणायचं आहे ना सांगा. ए अँड द ला पार्ट ऑफ स्पीच मध्ये तुम्ही काय बोलणार? ऍडजेक्टिव्ह. मग पुन्हा प्रश्न तयार होतो, ऍडजेक्टिव्ह जर याला म्हणलं तर आपल्याकडे ऍडजेक्टिव्हचे एकूण किती प्रकार असतात? 10 असतात. किती आहेत बरं? 10. मग या 10 प्रकारापैकी अगोदर आपल्याला ते प्रकाराची टायटल बघावं लागतील का नाही. मग या 10 प्रकारापैकी कोणत्या प्रकारात हे येतात? मला अगोदर सांगा या ठिकाणी ऍडजेक्टिव्हचे जे 10 प्रकार आहेत ते 10 प्रकार कोणते आहेत? बरं, लिहू आपण इथे. ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, क्वांटिटी, नोटबुक मध्ये बघू नका. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह, डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह, पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह, प्रॉपर ऍडजेक्टिव्ह, हा बर, एम्फसाइजिंग ऍडजेक्टिव्ह, एक्सक्लामेटरी ऍडजेक्टिव्ह, हा इंट्रॉगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह, ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर. हे 10 प्रकार आहेत. कोणते 10 प्रकार आहेत बोला? क्वालिटी, क्वांटिटी, डेमॉन्स्ट्रेटिव्ह, डिस्ट्रीब्युटिव्ह, पॉझेसिव्ह, प्रॉपर, एक्सक्लामेटरी, एम्फसाइजिंग, इंट्रॉगेटिव्ह, नंबर. पुन्हा एकदा म्हणा कोणते आहेत? किती एकाच आवाजात म्हणतात हा. असं तुमचा आवाज ऐकून छान वाटतं. वा वा, किती एका आवाजात म्हणायचं. मोठ्या आवाजात बोला. क्वालिटी, क्वांटिटी, डेमॉन्स्ट्रेटिव्ह, डिस्ट्रीब्युटिव्ह, पॉझेसिव्ह, प्रॉपर, एक्सक्लामेटरी, एम्फसाइजिंग, इंट्रॉगेटिव्ह, नंबर. हे ऍडजेक्टिव्हचे 10 प्रकार आहेत. आपण आता एक स्टेटमेंट असं बोललं होतं की ए अँड द हे 3 या ठिकाणी काय आहेत? तर हे ऍडजेक्टिव्ह आहेत. पार्ट ऑफ स्पीच मध्ये ते ऍडजेक्टिव्ह आहेत. ऍडजेक्टिव्हचे एकूण 10 प्रकार आहेत. त्या 10 प्रकारापैकी आता सांगा, ही टायटल तुमच्या समोर आहेत, ह्या 10 पैकी ते कोणत्या प्रकारात येतात? मग एक प्रश्न झाला की दुसरा विचारायला सर तुम्ही, आहे का नाही? सांगा. तुमच्या समोर आहे 10 प्रकार आहेत. 10 प्रकारामध्ये मी शिकवलं सुद्धा आहे तुम्हाला, ते सांगितलेलं सुद्धा आहे मी सुरुवातीलाच. सांगा, आठवतंय काही? चला बघा, लक्ष द्या. जाऊ द्या आता, लय टेन्शन घेऊ नका, आहे का नाही. हे जे 10 प्रकार आहेत, ह्या 10 प्रकारापैकी या ठिकाणी लक्षात ठेवायचं
की हे असणारे ए अँड द हे असणारे 3 आर्टिकल कोणत्या प्रकारामध्ये येतात? तर लक्षात ठेवायचं, याला म्हणतात डेमॉन्स्ट्रेटिव्ह. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. आता काही जण या ठिकाणी म्हणत असतील, सर डेमॉन्स्ट्रेटिव्ह मध्ये तर हे सांगितलं नाही तुम्ही, आहे ना? डेमॉन्स्ट्रेटिव्ह मध्ये एकूण 6 शब्द मी सांगितले तुम्हाला, आठवतेत का? किती शब्द सांगितले होते डेमॉन्स्ट्रेटिव्ह मध्ये? 6. कोणते 6 सांगितले होते? तर हे 6 सांगितले होते. कोणते? धिस, दॅट, दीज, दोज, सच आणि यॉन्डर. हे 6 शब्द सांगितले होते. कोणते सांगितले सांगा? धीस, दॅट, दीज, दोज, सच आणि यॉन्डर. हे 6 शब्द मी सांगितलं होतं, त्यांना डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह असं म्हणतात, हे पण सांगितलं होतं. आता तुम्ही लक्षात ठेवायचं इथं की म्हणजे जेव्हा ही इंग्लिश लँग्वेज या ठिकाणी अस्तित्वामध्ये आली होती, या ठिकाणी हिचा वापर व्हायला सुरुवात झाली होती, तर त्या कोणत्याही भाषेचं कसं असतं, ही भाषा एकदाच समृद्ध होत नसते. ती टप्प्याटप्प्यानं हळूहळू आहे ना तिची वाढ होत असते किंवा ती डेव्हलप होत असते. तसं इंग्लिशच्या संदर्भात सुद्धा काय झालं की त्या काळातले जेव्हा त्या इंग्लिशचं या ठिकाणी उत्पत्ती झाली होती भाषेची, या त्यावेळेसचे ते जे ग्रॅमॅटिस्ट होते, त्या काळातले जे व्याकरणकार होते, त्यांच्या ध्यानामध्ये गोष्ट लक्षात आली की आपण वाक्यामध्ये धीस, दॅट, दीज, दोज या शब्दांचा पुन्हा पुन्हा जर वापर केला, हे शब्द जर पुन्हा पुन्हा जर वाक्यामध्ये वापरायला लागलो, तर आपल्याला ते इंग्लिश मधले वाक्य ऐकायला सुद्धा एकदम बोरिंग वाटायलेत. त्यांचं रिपिटेशन होत असेल पुन्हा पुन्हा, तर ते ऐकायला बोर वाटायले, लिहायला पण बोर वाटायले. मग त्यावेळेस जे ग्रॅमॅटिस्ट होते, जे व्याकरणकार होते, त्यांनी ठरवलं की या शब्दांचं आपल्याला रिपिटेशन होऊ द्यायचं नाही, त्या शब्दांची पुनरावृत्ती होऊ द्यायची नाही. मग ती पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपण काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. म्हणून त्यांनी ठरवलं की ह्या शब्दांच्या रिपिटेशनसाठी, त्या शब्दांच्या पुनरावृत्तीसाठी आपण ह्या 3 लेटरचा वापर करायला सुरुवात करूया आणि यांना आपण नाव देऊया काय बरं? आर्टिकल्स. कोणत्या शब्दांच्या ऐवजी यांचा वापर व्हायला सुरुवात झाली सांगा? धीस, दॅट, दीज, दोज. हे ऍक्च्युली काय आहेत? डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. ह्या डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्हच्या ऐवजी कशाचा वापर व्हायला सुरुवात झाली सांगा? ए अँड द, ह्या 3 या ठिकाणी असणाऱ्या आर्टिकल्सचा. आणि याला आपण या ठिकाणी आर्टिकल्स असं नाव दिलं. म्हणून थोडक्यामध्ये लक्षात ठेवा की ए अँड द हे जे 3 आर्टिकल आहेत, हे बेसिकली किंवा सामान्यतः डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहेत. कारण का? धीस, दॅट, दीज, दोज या डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्हच्या ऐवजी या तिघांचा वापर केला जातो. कारण का हे शब्द म्हणजे धीस, दॅट, दीज, दोज हे शब्द वाक्यामध्ये पुन्हा पुन्हा जर वापरले तर ती भाषा बोरिंग वाटते, है ना? त्या भाषा ती रटाळ वाटते, तिच्यात गोडवा राहत नाही, त्या भाषेला सौंदर्य प्राप्त होत नाही. आणि असं घडू नये, त्या भाषेला सौंदर्य प्राप्त झालं पाहिजे. म्हणून ए अँड द ह्या 3 आर्टिकल्सचा वापर करायला सुरुवात झाली. आणि ह्या 3 आर्टिकल्सला 2 पार्ट मध्ये डिवाइड करण्यात आलं, है ना? ते म्हणजे एक असलं, एक कोणता बरा? डेफिनाइट आर्टिकल, आणि दुसरं कोणतं आहे? इनडेफिनाइट आर्टिकल. जेव्हा जेव्हा वाक्यामध्ये एखाद्या नामाबद्दल, तुम्हाला माहिती आहे ऍडजेक्टिव्ह कुणाबद्दल माहिती देतं? नामाबद्दल, है ना? मग जेव्हा जेव्हा वाक्यामध्ये एखाद्या नामाबद्दल निश्चित माहिती येत असेल तर द चा वापर करायला सुरुवात झाली, म्हणजे द वापरलं जातं. आणि जेव्हा जेव्हा एखाद्या नामाबद्दल अनिश्चित माहिती येते तेव्हा ए आणि अँड चा वापर करायला सुरुवात झालेली आहे. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, इंग्लिशमध्ये आर्टिकल्सचे सामान्यपणे किती प्रकार आहेत बरं? 2 आहेत. एक आहे डेफिनाइट आर्टिकल, दुसरा आहे इनडेफिनाइट आर्टिकल. आता आपल्याला इथं असणार जे आर्टिकलचे जे 2 प्रकार आहेत, यातला पहिला आर्टिकलचा प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. कोणता बघायचा बरं? पहिला.